तर राज्यभरामध्ये पाऊस पाणी कसं आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये हळूहळू घट, तर पंचगंगेची पाणी पातळी सध्या 46 फुटांवर, मात्र अद्यापही नदी धोका पातळीवरच आहे। कोल्हापूरच्या शिरोळमध्ये पंचगंगेच्या पाणी पातळीत 1 फुटानं वाढ, इचलकरंजीमधील 1700 नागरिकांचं स्थलांतर, तर पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटल्याची माहिती। कोल्हापूरमध्ये वारंवार पूर येत असल्यानं स्थानिक रहिवासी संतप्त, विधानसभा महानगरपालिका या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा, कोल्हापूरच्या जाधववाडीमधील स्थानिकांची संतप्त भूमिका। आता महापुराच्या छायेत असलेल्या सांगलीकरांना थोडासा दिलासा, सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 2 फुटांनी घटलेली आहे, तर 41 फुटांवर असलेली पाणी पातळी आता 39 फुटांवर। सांगलीतील शाळा आजपासून नियमितपणे सुरू होणार, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांची माहिती। पूर आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळा होत्या बंद। वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्प 100% भरून ओव्हरफ्लो, प्रकल्पाच्या भिंतीवर झाडं झुडपं वाढल्यानं भिंतीला तडा जाण्याचा धोका आहे, परिसरात भीतीचं वातावरण। पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, धरणामधून 22,880 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। हातनूर धरणाचे 10 दरवाजे 2 मीटरनं उघडले, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्यानं दरवाजे उघडले, तापी नदीत 38,846 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसानं मागील वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक, जिल्ह्यामध्ये 122.6% पाऊस।